अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पाची उपासना केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. या दिवशी आपल्या मनातील इच्छा बाप्पापर्यंत पोहोचविण्यासाठी कलश भरण्याचा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. जर तुम्हाला नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनात काही अडथळे येत असेल तर आज 5 मे रोजी अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा विधी तुम्ही नक्की करावा. अंगारकी संकष्ट चतुर्थी ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्याला अंगारकी असे संबोधले जाते. या दिवशी केलेल्या उपासाचे महत्त्व अनन्यसाधारण असून असे मानले जाते की केवळ एका अंगारकीचा विधिवत उपवास केल्याने भाविकांना वर्षभरातील 21 संकष्ट चतुर्थींच्या उपवासाचे पुण्य प्राप्त होते. हा दिवस गणपती बाप्पा आणि मंगळ ग्रह यांच्याशी संबंधित असल्याने या दिवशी केलेली आराधना कुंडलीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी, कर्जमुक्तीसाठी आणि कामातील सर्व विघ्ने दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी ठरते. चला बघूया हा विधी कसा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांब्या किंवा पितळेचा कलश, अक्षता, सुपारी, नाणे, हळद, कुंकू, फुले आणि 21 दुर्वांची जोडी लागेल. हे सर्व साहित्य जमा केल्यावर प्रथम आपण संकल्प करावा. संकल्प करण्याची पद्धत अशी आहे. उजव्या हातात थोडे पाणी घ्या. डाव्या हाताने पाणी, अक्षता, हळद, कुंकू आणि फुलं त्या हातात टाका आणि मनात बाप्पाचे स्मरण करा. तुमच्या मनातील जी काही इच्छा किंवा संकल्प बाप्पाला आहे तो बाप्पाला सांगा आणि ते पाणी ताम्हणात सोडून द्या. आता तो कलश घ्या. त्यात शुद्ध पाणी भरा. त्यात पाण्यात 1 सुपारी, 1 नाणे, थोडे हळद, कुंकू, फुलं आणि अक्षता टाकाव्यात. कळशाच्या मानेभोवती मंगलमयी रक्षासूत्र म्हणजे लाल धागा बांधावा. आता कलशावर कुंकवाने स्वास्तिक काढावे. हे काढत असताना मनामध्ये ओम गम गणपतये नमः हा जप करत राहावा. हे केल्यानंतर कलशात 21 दुर्वांची जोडी, ज्याला आपण हळदी कुंकू लावलेले आहे, असे अर्पण करावे. हा कलश त्यानंतर बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा देवघरात सुरक्षित जागी ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर कलशातील दुर्वासह ते पाणी वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. जर वाहते पाणी जवळ उपलब्ध नसेल तर त्या दुर्वा निर्माल्यात टाकाव्यात आणि कलशातील पाणी घरातील तुळशीच्या किंवा अन्य फुलांच्या कुंडीत अर्पण करावे. या व्रताचे असे फायदे होतात. याने आपली इच्छापूर्ती होते. श्रद्धेने हा कलश भरल्यास प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतात. कलशात वापरलेले पाणी आणि मंत्रजाप घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात. तसेच आर्थिक स्थैर्य देखील आपल्याला या उपायाने मिळतात. कलशातील नाणी आणि सुपारी ही समृद्धीचे प्रतीक असून यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. तर तुम्ही सर्वांनी हा उपाय नक्की करावा. तसेच मंगळ दोषावर देखील हा एक प्रभावकारी उपाय आहे. हा उपाय नक्की करावा. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.